मी रणस्वराज्य बोलतोय. आजपासून ठीक 365 दिवसांपूर्वी काही विचार एकत्र आले आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक 8 एप्रिल 2016 रोजी माझी स्थापना केली. आज 365 दिवसांचा प्रवास पूर्ण करत असताना सोबत खूप आठवणी आहेत. माझा प्रवास तसा खूप खडतर आणि अवघड. रणस्वराज्य म्हणजे रणांगणातील नेहमीचा विजय. मग मेहनत आणि जिद्द ती आलीच. मेहनतीची सुरुवात तर अगदी माझं नाव रेखाटण्यापासून झाली. एका गुणवंत व्यक्तीने माझं नाव तर सुंदर रेखाटलंच, पण त्याचबरोबर शिवरायांच्या काळातील मोडीलिपीमध्ये लोगो बनवून मला अजून सुंदर बनवला. प्रथम हातावर सरावास सुरुवात झाली. सरावाच्या रांगेत उभा राहिलेला प्रत्येकजण तसा नवखा कुतूहलाने मास्तरांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. सराव पुढे सरसावत गेला. त्याचबरोबर सरावाच्या जागा बदलल्या आणि वादक देखील बदलले. राहिले ते फक्त हाडाकुळाचे आणि कट्टर वादक. सरावाला येणारा प्रत्येकजण अगदी रस्त्यावरून चालताना माझे ताल गुणगुणत आणि हाताने सराव करताना मी पाहिला आणि माझ्या वादकांच्या इच्छाशक्तीचं दर्शन मला घडलं. जे वादक सोबत होते त्यांनी सरावात आपली 100% उपस्थिती दाखवली. ना उन्हाची तमा बाळगली ना पावसाची. 15 ऑगस्ट 2016 पहिले वाद्यपूजन, पहिला ठोका. माझ्या वादकांनी केलेल्या मेहनतीची पहिली प्रचिती प्रेक्षकांना दिली आणि या मेहनतीला आपण सर्व प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवून दाद दिलीत. माझ्यासोबत जशी हितचिंतकांची संख्या वाढली त्याचबरोबर मला विरोध देखील झाला. विरोधाचे बाण तर पहिल्या दिवसापासून पाठीवर झेलले. परंतु मास्तरांसोबत जो विश्वास, जी मेहनत आणि झंझावात होता त्याचा सामना माझे विरोधक देखील करू शकले नाही. नक्कीच काही चांगलं घडवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची साथ मिळते. मला देखील मिळाली. ती साथ होती मास्तरांच्या मेहनतीची, वादकांच्या जिद्दीची, ढोलाच्या टिपरूची, ताशाच्या काडीची, सराव केलेल्या धरणी मातेची, हितचिंतकांच्या प्रार्थनेची आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वादाची. अनेक वादने झाली. बाप्पांचे आगमन उत्साहात साम व सकाळ माध्यम बेलापूर येथे केलं. बाप्पांना निरोप चिर्ले आणि माझी जन्मभूमी कळंबोली येथे दिला. देवी मातेला निरोप दसऱ्या दिवशी नवीन पनवेल येथे दिला. दिवाळीच्या नयनरम्य पहाटेची सुरुवात उगवत्या सूर्यदेवाला वंदन करून कळंबोलीमध्ये केली. शिवरायांना मुजरा कामोठे, ओवले आणि नवीन पनवेलमध्ये केला. वर्षपूर्ती वादन गुढीपाडव्याला सप्तशृंगी मातेच्या चरणी वंदन करून कळंबोलीमध्ये केले. वादनासोबतच माझ्या संपूर्ण परिवाराने संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, दिवाळीनिमित्त अनाथ आश्रम भेट, वृक्ष लागवड असे अनेक उपक्रम राबविले आणि आपलं समाजाबद्दलचं कर्तव्य, प्रेम आणि आपुलकीचं दर्शन घडवलं. अल्पावधीतच माझ्या वादकांनी आपल्या मेहनतीने माझ्या नावाचा ठसा उमटवला आणि माझं नाव प्रत्येकाच्या मनात कोरलं. ते म्हणतात ना, सहज मिळालं ते यश कसलं. हे यश माझ्या वादकांनी स्वतःची झीज करून मिळवलं आहे. आज प्रत्येकजण माझ्यावर एवढं प्रेम करतोय हे पाहून भारावून गेलो. चिमुकल्यांची जिद्द, अतूट स्त्रीशक्ती, वादकांचा जोश, तसेच माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या माझा भाग असलेल्या प्रत्येकाने माझं नाव मोठं करण्यास हातभार लावला आहे. आज मी फक्त एक ढोल ताशा पथक राहिलेलो नसून एक परिवार बनलो आहे. माझं नाव मोठं करण्यात माझे वादक कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही याची खात्री आहे. माझ्यासोबत जोडलेला प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत नेहमी असाच राहो हीच सदिच्छा. एकत्र रहा, संघटित रहा. माझ्या सर्व शिलेदारांनो असंच वाजवत रहा
आणि गाजवत राहा. सांगण्यासारखं खूप आहे, पण माझं मनोगत कमीत कमी शब्दात व्यक्त करून आपला निरोप घेतो. मी रणस्वराज्य.